गुड आफ्टरनून फ्रेंड्स. अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लेक्चर नंबर 57 वर आहोत आपण आज. आणि याच्यामध्ये आपण आर्टिकल 33 बघणार आहे, जे की टू एक्सपांड साइन ए इन टर्म्स ऑफ ए. As in previous article 27 we have, याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे लास्ट लेक्चर मध्ये, साइन n थीटा विच इज इक्वल टू n cos रेस टू n माइनस 1 थीटा इंटू साइन थीटा माइनस n माइनस 1 n माइनस 2 डिवाइडेड बाय 1 2 3 cos रेस टू n माइनस 3 थीटा साइन क्यूब थीटा प्लस n माइनस 1 n माइनस 2 n माइनस 3 n माइनस 4 डिवाइडेड बाय 1 into 2 into 3 into 4 into 5 cos raised to n minus 5 theta into sin raised to 5 theta minus dot dot dot, जे की आधीच्या लेक्चर मध्ये आपण हे डिराइव्ह केलेलं आहे इक्वेटिंग द रियल अँड इमॅजिनरी पार्टच्या वेळेस. सो ॲज बिफोर पुट n theta is equal to a and we have sin a which is equal to, जर n थिटा इज इक्वल टू ए असेल तर n इज इक्वल टू काय येईल, a अपॉन थीटा. a अपॉन थीटा cos रेस टू n माइनस 1 थीटा sin थीटा माइनस a अपॉन थीटा इन ब्रॅकेट a अपॉन थीटा माइनस 1, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a अपॉन थीटा माइनस 2 डिवाइडेड बाय 1 2 3 cos रेस टू n माइनस 3 थीटा sin क्यूब थीटा प्लस a डिवाइडेड बाय थीटा इन ब्रॅकेट a डिवाइडेड बाय थीटा माइनस 1, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a डिवाइडेड बाय थीटा माइनस 2, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a डिवाइडेड बाय थीटा माइनस 3 अँड लास्ट ब्रॅकेट मध्ये a डिवाइडेड बाय थीटा माइनस 4 डिवाइडेड बाय 1 into 2 into 3 into 4 into 5 cos रेस टू n माइनस 5 थीटा sin 5 थीटा माइनस डॉट डॉट डॉट. आता जसं आपण आधी पुट केलं होतं त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करणार आहे. त्यामुळे ह्याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर a माइनस थीटा a माइनस 2 थीटा डिवाइडला थीटा. सो हाऊ मेनी थीटा हियर, थीटा 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 इज 3 टाइम्स थीटा, हियर इज 1 थीटा, थीटा 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 हाऊ मेनी टाइम्स थीटा, 5 टाइम्स थीटा. तर मग याचं लिहिता येईल आपल्याला विच इज इक्वल टू a cos रेस टू n माइनस 1 थीटा in bracket sin theta upon theta minus a minus theta a minus 2 theta upon 1 2 3 cos raised to n minus 3 theta in bracket sin theta upon theta चा cube plus a minus theta a minus 2 theta a minus 3 theta a minus 4 theta divided by 1 2 3 4 5 cos raised to n minus 5 theta in bracket sin theta divided by theta raised to 5 minus dot dot dot. As in the last article, make theta infinitely small keeping a finite, and we have sin a which is equal to a minus a cube upon factorial 3 plus a raised to 5 upon factorial 5 minus a raised to 7 upon factorial 7 प्लस डॉट 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 ॲड इन्फिनिटी. याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 4, त्याचं टायटल आपण बघणार आहे एक्सपान्शन्स ऑफ साइन्स अँड कोसाइन्स ऑफ मल्टिपल अँगल्स अँड ऑफ पॉवर्स ऑफ साइन्स अँड कोसाइन्स. चॅप्टर नंबर 4 त्याचं टायटल जे आपण सुरुवात केली होती, एक्सपान्शन्स ऑफ साइन्स and cosines of multiple angles and of powers of sines and cosines. तर याच्यामध्ये आर्टिकल 42 इन धिस चॅप्टर वी शॅल शो. आता हा जो एस.एल. लोणी आहे ना रायटर, तो शोचा स्पेलिंग असं लिहितो SHEW. जनरली शोचं स्पेलिंग जे आहे ते SHOW असते, बट एस.एल. लोणी राईट डाऊन शो SHEW. How to expand powers of cosines and sines of an angle in terms of cosines and sines of multiples of that angle, and also how to express cosines and sines of multiple
angle in terms of powers of cosines and sines. In terms of powers of cosines and sines जे बघायचंय आपल्याला याच्यानंतर ते जे की लास्ट लेक्चर मध्ये आपण कॉसचं बघितलं ॲज वेल एज साइनचं बघितलं, तसंच इथे सुद्धा आपण बघणार आहोत. थ्रू आउट द चॅप्टर n डिनोट्स ए पॉझिटिव्ह इंटिजर. या पूर्ण चॅप्टर संपेपर्यंत n ला आपण ट्रीट करणार आहोत पॉझिटिव्ह इंटिजर. नेक्स्ट आर्टिकल 43. लेट x इज इक्वल टू cos थीटा प्लस i sin थीटा कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये, सो दॅट 1 अपॉन x विच इज इक्वल टू 1 अपॉन cos थीटा प्लस i sin थीटा. आता याचं रॅशनलाइज केलेलं आहे. इथं जर प्लस असेल तर मायनस cos थीटा मायनस i sin थीटा नी मल्टिप्लाय करायचं आणि cos थीटा मायनस i sin थीटा नी डिवाइड करायचं आहे, जे की इथं केलेलं आहे. इंटू 1 अपॉन cos थीटा प्लस i sin थीटा which is equal to न्यूमरेटर cos थीटा मायनस i sin थीटा आणि डिनॉमिनेटर मध्ये a प्लस b a मायनस b आहे. म्हणजे काय होईल मग cos स्क्वेअर थीटा मायनस i स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा, बट i स्क्वेअर इज मायनस 1, that's why cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. And we also know that sin square theta plus cos square theta is 1, so which is equal to cos theta minus I sin theta. किंवा याला जर तुम्ही x is equal to, तर हे घेतलेलंच आहे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये cos theta plus I sin theta. 1 upon x ला जर न्यूमरेटरला नेलं तर x raised to minus 1 होईल, so that bracket raised to minus 1 होईल, cos theta plus I sin theta raised to minus 1. आणि according to the De Moivre's theorem, that minus power goes to the angle cos of minus theta is cos theta plus I sin of minus theta is minus sin theta. हेच टर्म आपल्याला इथे मिळाले. hence x plus 1 upon x या दोघांची जर ऍडिशन केली x plus 1 upon x ची, तर cos theta 2 cos theta येईल. I sin theta minus I sin theta will be cancelled. So this is due to 1 and 2. And x minus 1 upon x जर घेतलं तर which is equal to 2i sin theta. Why? Because cos theta minus cos theta will be cancelled. I sin theta plus I sin theta is 2 times I sin theta. आपण हे अशा फॉर्म मध्ये का आणत आहे? त्याचं कारण असं आहे की याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते याच फॉर्म मध्ये दिलेले असतात किंवा आपण या फॉर्म मध्ये एक्सपांड केल्यानंतर सोडवता येते. म्हणून आपण x plus 1 upon x and x minus 1 upon x च्या फॉर्म मध्ये आणलेला आहे, ज्याला इक्वल टू 2 cos थीटा आणि 2i sin थीटा रिस्पेक्टिव्हली, ज्याचा वापर आपण पुढे करणार आहे. ऑल्सो बाय De Moivre's theorem वी हॅव x raised to n, तर तुम्ही x तर काढलेलाच आहे, तर x raised to n is equal to cos n theta plus I sin n theta and 1 upon x raised to n which is equal to cos n theta minus I sin n theta. This is 3 and 4 इक्वेशन. या दोघांची जर ऍडिशन केली तर अकॉर्डिंग टू द अबव एज बिफोर x raised to n plus 1 upon x raised to n which is equal to 2 times cos n theta due to 3 and 4, and x raised to n minus 1 upon x raised to n which is equal to 2i sin n theta due to 3 and 4. तर याचा वापर आपल्याला एक्झाम्पल मध्ये करायचा आहे. त्यामुळे फक्त हाऊ टू डिनोट x is equal to cos theta plus I sin theta आणि त्याच्यानंतर त्याला पॉवर x raised to n असेल, 1 upon x raised to n असेल, तर ते काय येते x raised to n plus 1 upon x raised to n, x raised to n minus 1 upon x raised to n. हे सगळं कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे आर्टिकल 43 बघितलं. नाउ आर्टिकल 44, टू एक्सपांड cos raised to n theta in a series of cosines of multiples of theta, n being a positive integer. This implies from the previous article we have 2 cos theta raised to n which is equal to, just आता बघितलं आपण 2 cos theta raised to n म्हणजे काय होईल x plus 1 upon x raised to n. मग याला आता एक्सपांड करायचं with the help of binomial theorem. x plus 1 by x to the power n can be expanded with the help of binomial theorem. X raised to n plus n x raised to n minus 1 into 1 upon x plus n minus 1 divided by 2 x raised to n minus 2 into 1 upon x square plus dot 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 plus आधी सगळे शेवटची टर्म घेऊ आपण n c n म्हणजे n minus 1 n minus 2 up to 3 to 1 divided by n factorial म्हणजे n minus 1 up to 3 to 1 or 1 2 3 up to n.
एक्स रेस टू एन मायनस एन 1 अपॉन एक्स रेस टू एन. पण याच्या आधीची जर टर्म पाहिजे असेल आपल्याला तर ती असेल, ती काय असेल, याचं जर एक्सपान्शन करत गेलो तर ही जर आपण शेवटची टर्म ठेवली तर प्लस 1 अपॉन एक्स रेस टू एन मायनस 1. हे 1 अपॉन एक्स रेस टू एन आहे ना, त्याच्या आधीची 1 अपॉन एक्स रेस टू एन मायनस 1. हे एक्स रेस टू 0 आहे ना, तर एक्स रेस टू 1. आणि इथे त्याच्या आधी एक एन मिळेल. त्याच्या आधीची जर पाहिजे असेल तर ही इथे येईल एक्स रेस टू एन मायनस 2, 1 अपॉन एक्स रेस टू एन मायनस 2. इथं एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर येईल. त्याच्या आधी एन मायनस 1 अपॉन 1 टू फॅक्टोरियल. सो यू शुड एक्सपांड each and every term carefully, then which is equal to x raised to n plus n x raised to n minus हा जर वर गेला तर n minus 2 होईल. x raised to n minus 1 आहेच ऑलरेडी इथे, प्लस n minus 1 1 into 2 x raised to n minus 2 तर आहेच ऑलरेडी. हा x स्क्वेअर वर गेला तर minus 4 होईल, प्लस डॉट 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 प्लस n minus 1 अपॉन 1 into 2. आणि इथे याला जर खाली आणलं तर 1 अपॉन एक्स रेस टू एन मायनस 4 येईल, प्लस एन याला जर खाली आणलं तर 1 अपॉन एक्स रेस टू एन मायनस 2 येईल. आणि प्लस ही शेवटची टर्म एन फॅक्टोरियल अपॉन एन फॅक्टोरियल विल बी कॅन्सल अँड 1 अपॉन एक्स रेस टू एन इज रिमेनिंग. सो सी केअरफुली द इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला टेकिंग टुगेदर द फर्स्ट अँड लास्ट ऑफ दिस टर्म्स, कोणकोणत्या टर्म क्लब करायचं हे बघा. आता तुम्ही पहिली टर्म आणि शेवटची टर्म एका ब्रॅकेट मध्ये लिहायची. इकून दुसरी टर्म तिकून दुसरी टर्म, याच्यामधून n कॉमन निघते. इन ब्रॅकेट मध्ये राहिलेलं लिहायचं एक्स रेस टू एन मायनस 2 प्लस 1 अपॉन एक्स रेस टू एन मायनस 2 प्लस इकून तिसरी टर्म तिकून तिसरी टर्म n मायनस 1 अपॉन 1 इंटू 2 x raised to n minus 4 plus 1 upon x raised to n minus 4 plus dot dot dot. मित्र हो, ही टर्म समजून सांगताना मला एक जुनं गाणं आठवत आहे. कोणतं गाणं? साथी हात बढाना, साथी हात बढाना, साथी रे, एक कदम तुम चलो एक कदम हम चलते. तो इधर से एक स्टेप, उधर से एक स्टेप. सो फर्स्ट टर्म लास्ट टर्म याला क्लब करा एक ब्रॅकेट, प्लस तिकून दुसरी टर्म इकून दुसरी टर्म, त्याच्यामुळे त्याच्यातून n कॉमन निघते ते लिहा. इकून तिसरी टर्म तिकून तिसरी टर्म, म्हणजे तुम्ही एक एक पावलं पुढे चला, मी एक एक पावलं पुढे चालतो. म्हणजे काय होईल, अशा पद्धतीनं आपला थेरम पुढे जाईल ॲज वेल ॲज आपला रस्ता कटेल. तर त्या पद्धतीनं याला एक्सपांड आपण केलं. बट बाय द लास्ट आर्टिकल वी हॅव काय बघितलं आपण याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एक्स रेस टू एन विच इज इक्वल टू 2 कॉस एन थीटा. एक्स रेस टू एन मायनस 2 प्लस 1 अपॉन एक्स रेस टू एन मायनस 2 विच इज इक्वल टू 2 कॉस इन ब्रॅकेट एन मायनस 2 थीटा कॉमा डॉट डॉट डॉट. आता लेफ्ट हँड साइडला 2 कॉस थीटाला पॉवर एन होतं, तर लेफ्ट हँड साइड झाला 2 रेस टू एन कॉस रेस टू एन थीटा विच इज इक्वल टू पहिली टर्म 2 कॉस एन थीटा प्लस एन, हे येईल 2 cos n minus 2 theta प्लस त्याच्या पुढची टर्म n minus 1 upon 1 2 into 2 cos n minus 4 theta plus dot dot dot. आता each and every term contains the number 2, म्हणजे 2 ने जर डिवाइड केलं तर काय होईल, इथं शिल्लक राहील 2 raised to n minus 1 into cos raised to n theta which is equal to cos n theta plus n cos n minus 2 theta plus n minus 1 upon 1 into 2 cos n minus 4 theta plus dot dot dot. If n be odd, there are an even number of terms on the right hand side of 1. जर n हा ऑड असेल तर राईट हँड साइडला मिळणाऱ्या टर्म ज्या असतील ते कसे असतील, किती असेल, तर इवन नंबर ऑफ टर्म्स असेल. ऑड असेल n तर इवन नंबर ऑफ टर्म्स, सो दॅट द टर्म्स ऑन द राइट हँड, सो दॅट द टर्म्स टेक टुगेदर इन पेयर अँड द लास्ट टर्म कंटेन्स कॉस थीटा. इफ n बी इवन, जर आता n इवन असेल
there are an odd number of terms on the right hand side of 1. पहिले आपण वरच्या पॅरामध्ये घेतलं होतं n जर ऑड असेल तर इवन नंबर ऑफ टर्म्स ऑन द राइट हँड साइड ऑफ 1. n इवन असेल तर ऑड नंबर ऑफ टर्म्स ऑन द राइट हँड साइड ऑफ 1. So that after all the possible pairs have been taken, there is a term left not containing s. So this term will, when divided by 2, form the last term on the right hand side of equation number 2. It could easily be shown that, आता shown चं spelling SHOWN असायला पाहिजे, but SL Loni write down shown SHEWN, that the last term is gamma मध्ये n किंवा फॅक्टोरियल n अपॉन फॅक्टोरियल मध्ये n minus 1 upon 2 आणि गॅमा मध्ये n plus 1 upon 2. Just minute, it is a factorial. No. Like this, factorial. Factorial n upon factorial n minus 1 upon 2 factorial n plus 1 upon 2 into cos theta. जर n ऑड असेल तर शेवटची टर्म ही असेल आणि जर इवन असेल n तर शेवटची टर्म 1/2 गॅमा मध्ये n डिवाइडेड बाय गॅमा मध्ये n/2 त्याचा वर्ग होल स्क्वेअर. हा जो नोटेशन आहे तो फॅक्टोरियलचा आहे नोटेशन. सो धिस n factorial which is write down n like this, but this notation is gamma. This is gamma and this is factorial. Okay. तो मित्र हो, आज या लेक्चर साठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.